मलवडी हे गाव सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात माणगंगा नदीकाठी दहिवडी पासून 12 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे। जुन्या काळी या ठिकाणी धनगर वस्ती होती, ती मल्लेवाडी म्हणून ओळखली जात असे। इ. 1400 चे सुमारास सरदार घाडगे यांनी येथे गाव वसवले व मल्लेवाडीचे नाव मलवडी रूढ झाले। जुन्या काळी संपूर्ण गावाला असणारा नगरकोट आता ढासळला आहे। गाडी रस्ता थेट मंदिराचे महाद्वारात पोहोचतो। पूर्व महाद्वार हे जुने मुख्य महाद्वार असून या महाद्वारासमोर बागाडाचा चौथरा आहे। मंदिराचे प्राकार मोठे असून त्यास चहूबाजूस 4 दरवाजे आहेत। भव्य अशा पूर्व महाद्वारातून मंदिराचे कोटात प्रवेश केल्यावर उत्तर बाजूस धोबड चौथरा असून यास विसावा म्हणतात। उत्सवकाळी देवाचा छबिना येथे विसावतो। पुढे पूर्वाभिमुख मुख्य मंदिर असून मंदिरासमोरील दगडी मेघडंबरीत घोड्याची मूर्ती आहे। जुन्या काळी येथे नंदीची मूर्ती असल्याचे सांगतात। ही मेघडंबरी आता मंदिराचे लाकडी मंडपात सामावली आहे। यापुढे लागतो तो लाकडी मंडप। हा मंडप त्याचे कामावरून पेशवेकालीन असावा। लाकडी मंडपाचे पुढे मूळ मंदिराचा दगडी मंडप लागतो। या मंदिराचे बांधकाम सरदार घाडगे यांनी केल्याचे सांगितले जाते। या मंडपात सुरुवातीस अश्वारूढ खंडोबाची मूर्ती आहे। गर्भगृहाचे दरवाजाचे उत्तर बाजूस देवाचा पलंग आहे। गर्भगृहाचे दरवाजाचे दक्षिण बाजूस एका चौथऱ्यावर खंडोबा म्हाळसा यांच्या दगडी मूर्ती असून त्यांचे समोर लिंग आहेत। मंदिर निर्मितीनंतर मंदिरात बसविलेले या मूळमूर्ती प्रथम या गर्भगृहात होत्या। परकीय हल्ल्यापासून या मूर्ती सुरक्षित राहाव्यात म्हणून परकीय आक्रमणावेळी या गर्भगृहातून हलवून लपवून ठेवल्या होत्या। पुढे कालांतराने एका कोल्हाटी समाजाचे माणसास या मूर्ती सापडल्या, तोपर्यंत गर्भगृहात नवीन मूर्ती बसविण्यात आल्या होत्या म्हणून येथे या मूर्ती स्थापन करण्यात आल्या होत्या। पूर्वाभिमुख गर्भगृहाचे दरवाजाचे समोर वास्तू बांधकाम शास्त्राचा भंग करणारा एक खांब उभा आहे। कधी काळी मंडपास निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी या बसविण्यात आलेला असावा। आता मात्र हा पितळी पत्र्याने मढविण्यात आलेला आहे। यावर लोखंडी लंगर अडकविण्यात आले आहेत। हे उत्सवाचे वेळी वापरण्यात येतात। गर्भगृहात मधोमध एका उंच चौथऱ्यावर खंडोबा म्हाळसा यांच्या पूर्वाभिमुख दगडी मूर्ती आहेत। गर्भगृहातील मूळ मूर्ती जुन्या काळी परकीय आक्रमणावेळी लपविण्यात आल्या होत्या, त्यानंतर लवकर सापडल्या नाहीत। त्यामुळे गर्भगृह रिकामे राहू नये यासाठी ग्रामस्थांनी या मूर्ती स्थापन केल्या। मूळ मंदिराचे दक्षिण बाजूस मंदिराचे गर्भगृहाचे बाहेरील बाजूने खेटूनच तरटीचे झाड आहे। या झाडास खेटून एक पूर्वाभिमुख छोटी घुमटी आहे। या घुमटीत उत्तर बाजूस तरटीचे झाडाचे खोडाजवळ दक्षिणाभिमुख खंडोबा म्हाळसा यांच्या दगडी मूर्ती आहेत। हे येथील खंडोबाचे आद्यस्थान होय। येथे मार्गशीर्ष शुद्ध एकादशीस देव प्रगट झाल्याची आख्यायिका आहे। येथील एक धनगर नळदुर्ग येथील खंडोबाचा निस्सीम भक्त होता। तो येथे खंडोबाची अहोरात्र भक्ती करीत होता। खंडोबाने त्याला तुझे भक्तीने येथे वास्तव्यास येत आहे व तुझे घरातील तरटीचे घुसळखांबास पालवी फुटेल तिथे माझे वास्तव्य आहे असा दृष्टांत दिला व त्याप्रमाणे देव येथे आले व वास्तव्य केले। तेच तरटीचे झाड अजूनही उभे आहे अशी जनश्रुती आहे। या घुमटीमध्ये पूर्वाभिमुख खंडोबा व कालभैरव यांच्या मूर्ती आहेत। या घुमटीचे दक्षिण बाजूस पूर्वाभिमुख दुसरी घुमटी असून मंडप व गर्भगृह अशी तिची रचना आहे। मंडपात नंदी व गर्भगृहात शिवलिंग आहे। मंदिराचे उत्तर बाजूस एक चौथरा व खांब असून तेथे उत्सवाचे वेळी लंगर तोडला जातो। मंदिराचे प्राकाराचे बाहेर दक्षिण बाजूस पश्चिम दिशेस पूर्वाभिमुख दत्त मंदिर असून येथे दत्त पादुका आहेत व मागील कोनाड्यातील चौथऱ्यावर विष्णूची मूर्ती आहे। उत्सव मार्गशीर्ष शुद्ध पंचमीस येथे खंडोबा म्हाळसा यांचा विवाह सोहळा असतो। षष्टीस कुलाचार केले जातात। मार्गशीर्ष एकादशी हा येथील उत्सवाचा प्रमुख दिवस होय। या दिवशी दुपारी रथ उत्सव व पालखी नगर प्रदक्षिणा करतात। यावेळी काही मानाच्या काठ्याही येतात। मध्यरात्री पालखी सोहळा मंदिरामधून प्रस्थान करून गावात फिरतो। हा सोहळा द्वादशीस सकाळी मंदिरात पोहोचतो। तेथे वाघ्या लंगर तोडतो व यात्रा उत्सव संपन्न होतो। मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे? कृपया पुढील व्हिडिओंसाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।